द किलरस गेम ही एक अनोखी बॉयमिट्सगर्ल कथा आहे जी थोडी वेगळी आहे. एका उच्च दर्जाच्या हत्यारे जोफ्लडची देव बाउटिस्टा भेट मॉडर्न डान्सर मैज सोफिया बुटेला सोबत होते, जो एका प्रदर्शनात हिंसक मार्गाने प्रवेश करतो आणि एका प्रेक्षकाला गोळी घालतो. त्याच वेळी मैजचा फोन जोकडे पोहोचतो. जो फोन परत देतो तेव्हा मैज त्याला आभार म्हणून डिनरला बोलवते. इथे आपल्याला कळतं की जो खूपच कुशल आणि बिनधास्त हत्यारा असला तरी स्त्रियांशी वावरण्यात थोडा अडखळतो. त्यांच्या प्रेमकथेने जोर धरला असताना जोला त्रासदायक डोकेदुखी सुरू होते आणि त्याला एक दुर्धर आजार असल्याचे कळते. मग तो स्वतःच्याच संघाला रंगीबेरंगी आणि सैल जोडलेल्या हत्याऱ्यांच्या गटाला आपल्याला संपवण्याचं काम देतो. त्याचे सर्व काम आणि पैसे त्याचा हुशार हँडल बेन किंग्सले यांच्याकडून येतात. जे पेरी डे शिफ्ट या रोमकॉम ॲक्शन चित्रपटाचं दिग्दर्शन करतात, ज्याची बरीच संकल्पना जॉन विक मालिकेवरून घेतली आहे. केनू रिव्हसच्या चित्रपटांमध्ये या संकल्पना उत्तम प्रकारे जमून येतात, पण इथे त्या तितक्या प्रभावी वाटत नाहीत. ॲक्शन कोरिओग्राफी उत्तम आहे, पण पेरीने अनावश्यक हिंसाचार आणि रक्तपात वाढवला आहे, ज्यामुळे चित्रपटाची रोमांचकता कमी होते. अंतिम निर्णय 3/5. तर मित्रांनो, हा होता किल्लर्स गेम चित्रपटाचा रिव्ह्यू. तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.